आज आपण गव्हाच्या पिठापासून गुलाबजामुन बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यात आपल्याला 4 चिमूट भरून बेकिंग सोडा टाकायचा आहे. तर मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते. तर असं 4 चिमूट आपल्याला पहिले बेकिंग सोडा घ्यायचा आणि तो आपल्याला गव्हाच्या पिठात टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात 1 चिमूट भरून मीठ टाकायचं आहे. आणि आता आपल्याला दुधावरची साय जी आहे ती 5 ते 6 चमचे घ्यायची आणि त्याला पहिले फेटून घ्यायचं. तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता आणि जर साय नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी मिल्क पावडर टाकलं तरी चालेल. तर आता आपली साय अशी फेटून घेतलेली आहे आपण आणि हिला आपल्याला गव्हाच्या पिठात टाकून घ्यायचं आहे. आणि ह्यांना जे आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण ह्याच्यात बेकिंग पावडर बिलकुल नाही यूज करणार आहे, फक्त बेकिंग सोडा. आणि बाय चान्स जर बेकिंग सोडा जास्त झाला तर आपले गुलाबजामुन जे आहेत ते फुटू शकतात. तर 4 चिमूटच टाका तुम्ही मोजून बरोबर. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे. तर मी थोडं थोडं दूध टाकून आपलं पीठ जे आहे ते मळून घेणार आहे. तर पीठ जे आहे ते आपण चपातीला जसं मळतो त्याच्याहून थोडंसं पातळ पाहिजे आपल्याला. तर तसंच मळायचं आहे आपल्याला पीठ. मी आणखीन थोडंसं दूध टाकून याला मळून घेणार आहे. तर बघू शकता आता मी ह्याच्यात थोडं थोडं दूध टाकून आपलं पीठ जे आहे ते मळून घेते. तर तुम्ही दुधाचाच वापर करा, पाण्याचा वापर नका करू, कारण की आपण जामुन जे आहेत ते गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत. तर आपल्याला आता छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण पीठ जे आहे ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि आता आपण जे आहे ते चाचणी बनवणार आहे. तर चाचणीला आपल्याला सर्वात आधी साखर पाहिजे. तर साखर आपल्याला 2 वाटी घ्यायची आहे. तर हे प्रमाण आपल्या पाकासाठी एकदम बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात 2 वाटी साखरेसाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. नंतर यात आपल्याला वेलची पूड टाकायची आहे 1 छोटा चमचा. तर गॅसची फ्लेम बघू शकता मी मीडियम ठेवली आहे. त्यानंतर यात आपल्याला 4 ते 5 केसरच्या काड्या टाकून घ्यायच्या आणि चाचणीला उकळू द्यायचं. तर जोपर्यंत आपली चाचणी उकळत आहे तोपर्यंत आपण जामुन घेणार आहोत. तर त्यासाठी आपण पीठ जे भिजण्यासाठी ठेवलं होतं तर ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे. त्याला आणखीन एकदा आपल्याला मळून घ्यायचं. तर हे बघा मी एकदा मळून घेतलेलं आहे आपलं पीठ. किती सॉफ्ट आहे आपलं पीठ. आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर मी त्यासाठी 1 चमचा वापरत आहे, ज्याने आपले बॉल जे आहेत ते एकसारखे बनतील. तुम्ही तसे बनवले तरी चालतील. तर आता इथे बघू शकता मी बॉल बनवला तर आहे, पण ह्याच्यावर छोटे छोटे क्रॅक्स दिसत आहेत. तर ते आपल्याला नाही दिसवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे गोळा त्याला आपल्याला उंडा आपण जसं भरतो तसं भरायचं आणि आणखीन एकदा गोल करून घ्यायचं छान. तर हे बघा आता आपला बॉल जो आहे तो किती छान गोल गोल बनलेला आहे. जर आपल्या जामुनला क्रॅक्स राहिले तर ते तेलात फुटू शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला जामुन जे आहेत ते एकदम प्लेन आणि गोल गोल बनवायचे. तर मी आणखीन एकदा बनवून दाखवते तुम्हाला जामुन. सर्वात पहिले हातावर घ्यायचा आणि हे बघा मी आणखीन वेगळी एक पद्धत सांगते तुम्हाला.
हातावर घ्यायचं आणि शेंगुळे जसं बनवतो तसं गोल गोल फिरवायची आणि गोल गोल करून घ्यायचं. तर बघू शकतात किती छान आणि गोल गोल आपला जामून बनलेला आहे. तर फाटलेला तर कुठूनच नाही आहे. तर तुम्ही अशी ट्राय करू शकतात एक पद्धत ट्रिक. थोडासा जोर द्यावा लागतो ह्याच्यावर, कारण की गव्हाच्या पिठाचे आहेत ना जामून, त्याच्यामुळे. तर आता आपण आपल्या चाचणीला एकदा बघून घ्यायचं शिजली आहे का नाही आपली चाचणी. तर चाचणी जी आहे ती कच्ची आहे आणखीन. तर हिला आणखीन 10 ते 5 मिनिटं उकळू द्यायची. आता 10 ते 5 मिनिटं झालेले आहेत. आणखीन एकदा आपल्याला चाचणी जी आहे ती चेक करून घ्यायची. तर बघू शकतात आपली चाचणी जी आहे ती झालेली आहे. आता आपण सगळे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी आणखीन एकदा दाखवते. तर चाचणी हाताला फक्त आपल्या चिटकायला पाहिजे. एक ताराची चाचणी आपल्याला नाही पाहिजे गुलाबजामुनसाठी. आता गॅस बंद करायचा आणि कढई ठेवायची गॅसवर आणि त्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही तेलाचा वापर करू नका. तुपाने जे आहे आपल्या जामूनला खूप छान चव येते. तर तुम्ही सुद्धा तूपच वापरा. आणि तुपाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि गॅस एकदम लो करून ह्याच्यात आपल्याला जामून एक एक टाकून घ्यायचे. तर मी एका वेळी 5 ते 6 जामून टाकत आहे. तुम्ही कमी टाकले तरी चालतील किंवा जास्त टाकले तरी चालतील. तर सर्वात आधी 2 ते 3 मिनिटं आपले गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो पाहिजे. आणि मी चमच्याने जे आहे ते जामून गोल गोल फिरवत आहे, ज्याने आपल्या जामूनला सगळीकडून एकसारखा कलर येईल. तर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला जामून तळायचे आहेत आणि नंतर जामून आपल्याला काढून घ्यायचे. तर इथे मी एक चूक केली आहे जी तुम्ही करू नका. तर मी सांगतेच तुम्हाला काय चूक केली. तर मी जामून तळून घेतले आणि डायरेक्ट गरम गरम पाकात टाकले. तर हे करू नका तुम्ही, कारण की गरम गरम पाकात टाकल्यानंतर जामून जे आहेत ते आपले एकदम असे अकसल्यासारखे झाले आणि त्या जामूननी पाकसुद्धा नाही पिला. तर तुम्ही सर्वात आधी सगळे जामून तळून घ्या आणि मगच एकत्र पाकात टाका. तर मी एक बॅच टाकून पाहिली तर ते अचानक असे अकसल्यासारखे झाले जामून. त्याच्यामुळे मी दुसरे बॅच जे आहे ती सगळ्या काढून घेतल्या आणि मगच टाकले. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा कसे आपले अकसल्यासारखे झाले जामून आपण गरम गरम टाकल्यामुळे. तर तुमच्याकडून ही चूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आहे, जी ही क्लिप आहे ती. तर सर्व आपल्याला जामून जे आहेत ते सर्वात आधी तळून घ्यायचे आहेत. तर मी आणखीन एक बॅच तळून घेतली आणि ती सुद्धा काढली. आणि आता बघू शकतात आपली पहिली बॅचच फक्त खराब झाली, कारण की मी तिला गरम गरम टाकलं होतं. तुम्ही सगळे एकदाच टाका तर तुमचे छान बनतील एकदम. आता आपल्याला ह्याला 5 ते 6 घंट्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पाक मुरेपर्यंत. आणि पाक थोडा जास्तच बनवा, नाहीतर ते सुद्धा आकसल्यासारखे होऊ शकतात जर त्यांना पाक नाही भेटला तर. हे बघा दुसऱ्या बॅचचे आपले किती छान जामून बनलेले आहेत आणि सगळ्या जामूनने आपला पाक पिलेला आहे एकदम. तर आता 4 ते 5 घंटे झालेले आहेत. तर बघू शकतात एका आणि एक जामूनने आपला पाक पिलेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी. एकदम छान असे गुलाबजामुन बनतील गव्हाच्या पिठापासून. आणि अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा.
तर आता मी तुम्हाला जामून कापून सुद्धा दाखवते की किती छान असा बनला आहे आणि मधपर्यंत आपल्या जामूनमध्ये पाक गेलेला आहे. तर बघा किती लुसलुशीत आपले जामून झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्या तुमच्या नातेवाईकांना वगैरे शेअर करा आपली रेसिपी.